आयुष्य सुंदर बनवण्यासाठी आयुष्यात फक्त सुख असणं महत्त्वाचं नाही, तर त्याचसोबत आयुष्यात समाधान असणंही खूप महत्त्वाचं आहे. आजकाल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की माणसाला त्याच्या आयुष्यातील किती क्षण जगायला भेटतील ना, हे आपण कोणीच सांगू शकत नाही. आपल्यासोबत असणारी, रोज एकत्र काम करणारी, एकत्र राहणारी माणसं काही तासानंतर अचानक या आयुष्यातून, या जगातून आपल्याला सोडून जातात. त्यावेळेला आपल्याला किती त्रास होतो. त्यावेळेला आपण खूप त्रास करून घेतो, खूप रडतो. कधी-कधी तर असा विचार करतो की त्या माणसाशी आपल्याला भरपूर काही बोलायचं होतं, सांगायचं होतं, पण काहीच सांगता आलं नाही, बोलता आलं नाही आणि आपण खूप म्हणजे खूप त्रास करून घेतो. पण हे सगळं कधी घडतं? ज्यावेळेला तो माणूस आपल्यापासून निघून जातो ना, त्यावेळेला. पण ज्यावेळेला आपल्यासोबत असतो ना, त्यावेळेला आपण त्याच्याविषयी किती वाईट बोलत असतो, किती त्याला वाईट सांगत असतो. आयुष्यभर कसं राहायचं, कसं वागायचं, किती कष्ट करायचं, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. आपल्या आयुष्याच्या शेवट गोड होण्यासाठी, शेवटचा श्वास समाधानाने सोडण्यासाठी आपण इतरांशी, आपल्या जवळच्या माणसांशी कसं वागलं पाहिजे, हे प्रत्येकानं आपापलं ठरवायचं आहे. आपल्या जवळच्या व्यक्ती आहेत ना, नाही एखादी गोष्ट आपल्याला आवडत त्यांची, काही गोष्टी खटकतात, ती व्यक्ती कुठंतरी चुकत असते. आपण काय करतो? त्या चुका बघत बसतो किंवा तिला सांगायचं सोडून देतो. हे कितपत योग्य आहे? तिची चूक सुधारण्याची गरज आहे. कधी काय होतं, आपण या गोष्टी तिला न सांगताना दुसऱ्या तिसऱ्या माणसांना सांगत राहतो आणि काही दिवसांनी आपण परत त्या व्यक्तीजवळ पुन्हा पहिल्यासारखं वागायला लागतो. पण त्या आपल्या क्षणभंगुर रागामुळे आपण त्या व्यक्तीच्या मनात एक राग निर्माण करून दिलेला असतो. हे आपण कधी बघत नाही. ठीक आहे ना, झाल्या असतील चुका, एकमेकांना सांभाळून, एकमेकांना सांगून त्यातून बाहेर पडूया ना. कारण आज तुम्ही दोघं आहात ना, त्यातील एक जण कोणीतरी जाणार आहे आणि एक जण पाठीमागं राहणार आहे. त्यावेळेला तुम्हाला किती त्रास होईल हो. त्यावेळेला आपण असा विचार करतो, मी असं वागले असते, मी तसं वागले असतं, मी हे केलं असतं, ते केलं असतं. पण हे सगळं कधी घडतं? ती माणसं आपल्या आयुष्यातून गेल्यानंतर. जोपर्यंत आहेत ना, तोपर्यंत आपल्याला त्या माणसांची किंमतच नसते. त्यामुळे तुमच्या जवळची जी माणसं आहेत ना, त्यांच्यासोबत नीट राहा, त्यांच्याशी प्रेमाने वागा. कारण ती आपली माणसं आहेत, आपल्या जवळची माणसं आहेत. जोपर्यंत आपल्या नात्यामध्ये प्रेम आहे, विश्वास आहे, जिव्हाळा आहे ना, तोपर्यंत आपलं नातं मजबूत आहे. ते कोणीसुद्धा वेगळं करू शकत नाही. पण ज्यावेळी या नात्यातलं सर्व काही संपेल ना, त्यावेळेला त्या नात्याला काहीच अर्थ राहणार नाही. खरा भाग्यवंत कोण हो? ज्याच्याकडे सगळं पैसा आहे, संपत्ती आहे, घर आहे, बंगला आहे, तो नाही आहे. खरा भाग्यवंत असा माणूस आहे की ज्यावेळेला आपल्या विरोधात अख्खं जग उभं राहतं ना, त्यावेळेला आपल्यासोबत ना आपली माणसं उभी राहिली पाहिजेत. त्यावेळेला खरे भाग्यवंत आपण आहोत. आपण हल्ली बघतो व्हॉट्सअपला, फेसबुकला, इन्स्टाला आपले 4-4, 5-5 हजार मित्र आहेत. पण ज्यावेळेला खरंच आपल्याला गरज असते ना, त्यावेळी त्यातील 2 जरी आपल्यासोबत उभे राहिले ना, तरी त्या मैत्रीला आपल्या किंमत आहे. तेव्हाच आपण खरं स्वतःला नशीबवान समजू. जर एवढं आपल्याकडे सगळे असताना आपल्या दुःखात, आपल्या सोबतीला कोणीच नसेल, तर या सगळ्यांचा काय उपयोग? ठीक आहे, आपल्या सोबतीला कोणी नाही ना, आपण दुसऱ्यांच्या सोबतीला होऊया ना. आपण आपल्या जवळच्या मैत्रिणीला आपल्या काही मनातील गोष्टी सांगतो. त्यावेळेला ती काय करते? ती दुसऱ्या मैत्रिणीला सांगते आणि दुसरी मैत्रीण तिसऱ्या मैत्रिणीला सांगते. ज्यावेळेला ही तिसरी मैत्रीण पहिल्या मैत्रिणीला सांगते ना, ती तुझ्याबद्दल असं बोलत होती, त्यावेळेला खूप म्हणजे खूप त्रास होतो. कारण आपण कधी असं वाटतं, आपण माणसं ओळखायला चुकलो का? नक्की कुठे आपण कमी पडलो म्हणून हे सगळे आपल्यासोबत असे वागले? खरंच खूप त्रास होतो त्यावेळेला. पण ठीक आहे, झालं आहे ना, त्यावेळेलाही आपण समजून घ्यायचं. कारण आपल्याला आपले नातेसंबंध जपायचे आहेत, आपली मैत्री जपायची आहेत, आपल्याला आपली जवळची माणसं जपायची आहेत. कधी बहीण भावांच्यामध्ये, सासू सून, नवरा बायको, आपले जवळची लोकं काही ना काही कारणावरून आपल्यात
आपले संबंध बिघडत असतात, भांडणं लागतात, एकमेकांना आपण दोष देत बसतो, एकमेकांना नावं ठेवत बसतो. हे कितपत योग्य आहे? उद्याचा भरोसा नाही आहे. उद्या आपण कुठे असणार आहे, ते कुठे असणार आहेत, हे आपल्याला काही गोष्टी माहीत आहेत का? ठीक आहे, झाल्या असतील एकमेकांच्या चुका, पण आपण त्या जगाला कशाला सांगायच्या? आपण ते आपल्या एकमेकांना सांगून आपल्यातला एकमेकातला मतभेद बाजूला करूया ना. आपलं नातं कोणतंही असू द्या, भाऊ बहीण, आई वडील, नवरा बायको, मित्रमैत्रिणी, नणंद भावजयेचं किंवा जवळची व्यक्ती, कधीतरी मतभेद होतच असतात. म्हणून काय आपण आपले संबंध तोडायचे का? कधीच असं करू नका. ही माणसं आपली आहेत. प्रत्येक माणसाची विचारसरणी वेगळी आहे, प्रत्येक माणसाचं आयुष्य वेगळं आहे. नसतील आपल्या मनासारखी म्हणून काय आपण त्यांना सोडून द्यायचं का? नाही आपलं कधी कधी त्यांच्यासोबत पटत, पण आपल्याला आपल्या आयुष्याची गाडी चालवायचीच आहे ना. त्यांच्यासोबत अबोला धरून, विभक्त होऊन, भांडणं करून आपण आपल्या आयुष्याचं सारं गणित चुकवायचं का हो? अजिबात असं करायचं नाही. आपल्या माणसांचं काहीतरी धरायचं, काहीतरी सोडायचं. एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून एकमेकांना कधीच सोडायचं नाही ना. समोरची व्यक्ती जरी आपली चुकली ना, तरी आपल्याला त्याच्यावर प्रेम करता आलं पाहिजे. झालं गेलं विसरून जायला शिकलं पाहिजे. त्याला एक गच्च मिठी मारता आली पाहिजे. आपलं स्वागत होईल किंवा नाही होईल माहीत नाही, पण आपण जाणं येणं चालू ठेवलं पाहिजे. समोरचा जरी चुकला ना, तरी खुशाल म्हणा, देवा सुखी ठेव त्याला, कारण तो माझा जवळचा आहे. आपलं आयुष्य खूप छोटं आहे हो. उद्या काय होईल कोणाला माहीत. हा म्हणता सगळं संपून जाईल आणि आपलं प्रेम करायचंच राहून जाईल. शेवटी खूप पश्चाताप होईल. त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा, दुसरं काहीही नको आहे आपल्याला, पण आपल्या जवळची माणसं आपल्यासोबत पाहिजेत. मोठमोठ्या शब्दांनी आपलं नातं कधीच टिकत नाही. ज्यावेळेला आपण छोट्या छोट्या भावना समजून घेतो ना, त्यावेळेलाच आपलं नातं घट्ट होतं. आरशाची किंमत हिऱ्यापेक्षा खूप कमी असते, पण ज्यावेळेला आपण लाखभराचे हिऱ्याचे दागिने घालतो ना, ते दागिने पाहण्यासाठी आपल्याला आरसाच लागतो. जर रागात आपल्याला कोणी काहीतरी बोलतंय ना, तर त्यावेळेला आपल्या वागण्यात संयम हवा. शांत राहणं आपल्याला जमलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, ती व्यक्ती जर आपल्याला 10 वेडेवाकडे शब्द बोलणार असेल ना, तर त्यातील निम्मे शब्द ती विसरून जाते. ती विचारात पडते, अरे मी किती हिला बोलतोय, किती काय सांगतोय, पण ही काहीच का बोलत नाही. तो आपला संयम बघून स्वतःचा राग विसरून जातो. हेच तर महत्त्वाचं आहे ना. आपल्याला आपली माणसं जवळची जपायची आहेत ना, ठीक आहे, मग आपण आपला समजूतदारपणा दाखवूया. सर्वांशी जर आपण प्रेमाने राहून आयुष्य जगलं तर सुखी समाधानी नक्कीच राहू ना. आपण स्वतःला हा नक्की प्रश्न विचारला पाहिजे की आपल्या व्यक्तींच्या चुका कितपत दुसऱ्यांना सांगणं योग्य आहे. आपली एखादी वस्तू हरवली तर आपल्याला किती त्रास होतो, किती आपल्याला वाईट वाटतं. आपल्या आयुष्यातून प्रेम करणारी व्यक्ती निघून गेली तर किती त्रास होतो आपल्याला. हे ज्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून गेलेत ना, त्यांनाच माहीत असतं. जरी एखादी व्यक्ती आलीच आयुष्यात, तरी ती त्या व्यक्तीची जागा नाही घेऊ शकत ना. त्यामुळं आत्ता ज्या आपल्या जवळच्या व्यक्ती आहेत ना, त्यांना जपा. झालेत ना त्यांच्याकडून चुका, करा ना माफ त्यांना. त्यांना त्यांच्या चुकांची शिक्षा मिळणार आहे. आम्ही कोण हो शिक्षा देणारे? तो परमेश्वर आहे ना, बघून घेईल ना तो सगळं. यामुळे आपण आपल्या जवळच्या माणसांना जपूया ना, आपले नातेसंबंध चांगले करूया ना. उद्या तुमच्याकडे भरपूर पैसा असेल, संपत्ती असेल, पण जर त्याचा उपभोग घेण्यासाठी ही जवळचीच माणसं तुमच्याकडे नसतील तर त्याचा काय उपयोग? भले आत्ता तुमच्याकडे काही नसू द्या, पण ही जरी माणसं तुमच्यासोबत असतील ना, तरी तुम्ही त्यामध्ये खूप सुखी आणि समाधानी राहाल. बघा पटतंय का? एकदा मनापासून विचार करा. आणि खरंच आपले जर काही नातेसंबंध बिघडले असतील, कोणी आपल्यावर रुसलं असेल, रागवलं असेल, तर स्वतः पुढाकार घ्या आणि त्याची समजूत काढा. कारण आयुष्य खूप छोटं आहे हो. उद्या कोण कुठे असेल, कोणाचं काय होईल, काही सांगता येत नाही. आणि आपण एकमेकांना समजून घेऊ आणि आपल्या सुखी आणि समाधानी आयुष्याची सुरुवात करू.
तुम्हाला पैसा कमवायचा आहे ना, तुम्ही खुशाल पैसे कमवा, पण त्यासोबत तुमच्या जवळच्या अशा व्यक्तीही कमवा. ज्या वेळेला आयुष्यात खरंच एखादी वेळ अशी येईल ना, की तुम्हाला खूप रडावंसं वाटेल, त्यावेळेला तुम्ही त्या पैशाला मिठी मारून नाही रडू शकणार, पण तुमच्याजवळ जी तुमच्या प्रेमाची माणसं आहेत ना, त्यांना नक्की मिठी मारून रडाल. हेच तर आयुष्याचं सगळ्यात महत्त्वाचं गणित आहे ना. ते फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. आणि ज्यांना हे गणित समजतं ना, तेच आयुष्यात खरं मनापासून समाधानी होतात.